हॅलो, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ आहे आपल्याला श्रावण अमावस्या लवकरच येणार आहे आणि त्या दिवसापासून आपल्याला श्रावण महिना समाप्त होणार आहे. महादेवाच्या चरणी अर्पण असलेला आपला पवित्र असा हा श्रावण महिना आता लवकर समाप्त होऊन आपल्याला पिठोरी अमावस्या येणार आहे. पिठोरी अमावस्या म्हणजे त्या दिवशी आपण मातृदिन पण साजरा करत असतो. श्रावण अमावस्यालाच पिठोरी अमावस्या, दश अमावस्या असेही म्हटलं जाते, कारण अमावस्या प्रारंभ होणार आहे शुक्रवारी म्हणजे 22 तारखेला 11:55 आणि समाप्ती आहे 11:35. कारण उदयतिथीनुसार आपण आपल्या सूर्याने बघलेले सण आपण साजरे करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला शनिवारी साजरी करायची असते, पण आपल्याला अमावस्याच्या या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची असते, म्हणजे 64 योगिनीची आपल्याला सेवा करायची असते. 64 योगिनीची सेवा करत असताना आपल्याला अमावस्या लागलेल्या टायमापासून ते समाप्तीच्या टायमाच्या आतला जो काळ असतो त्या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची असते. 64 लागून आणि माझा मुलगा माझी मुलगी पारंगत व्हावे आणि स्वतः आपण पण पारंगत व्हावे आणि सगळे गुणतत्व जे आहेत ते आपल्या 64 देवतामध्ये ते सगळे देवीमधले गुण आपल्यामध्ये यावेत म्हणून आपल्याला ही सेवा करायची असते. आणि ज्याची मुलं जगत नाहीत त्या स्त्रिया खास करून हे व्रत करतात. हे व्रत पूजा प्रधान असून 64 योगिनी ज्या त्या व्रताच्या देवता आहेत. आणि असंही म्हणलं जाते की ज्या ज्या घरामध्ये गणपती बाप्पा येतो त्या घरामध्ये पिठोरीचे पूजन केले जाते, कारण 64 कलागुणांनी ते संपूर्ण असतात. त्याच्यामुळे आपला मुलगा मुलगी आपण सगळेजण सर्व गुणसंपन्न व्हावेत म्हणून आपल्याला सेवा केली जाते. जर 64 योगिनीचं जर आपल्याकडे फोटो वगैरे काहीच नसेल तर तुम्ही असा एक पेपर घेऊन त्याच्यावर तुम्ही 64 योगिनीचं चित्र काढू शकता. आणि तुम्हाला मी स्क्रीनला पण वरी देणार आहे फोटो. तुम्ही तसा फोटो पण तुम्ही प्रिंट आणून त्यांची पूजा आपण विधिवत करायची असते. या सणामागची पौराणिक कथा आहे. विद्रेह नावाच्या स्त्रीला दर श्रावणी अमावस्येला मूल होत होती आणि ते लगेच मृत्युमुखी पडत होती. या कारणाने तिचा पती तिला घराबाहेर काढून दिले होते आणि ती घराबाहेर गेल्याच्या नंतर तिनं कठोर अशी तपश्चर्या केली आणि तिला 64 देवतांनी तिला दर्शन दिले. पुन्हा ती घरी आली आणि तिला दीर्घायुष्य असा आशीर्वाद पण 64 देवतांनी दिला होता. नंतर तिला 64 देवतांच्या आशीर्वादाने तिला पुत्रप्राप्ती झाली. तेव्हापासून आपण हे संतान दीर्घायुष्यासाठी हे व्रत आपण करत असतो. अमावस्याच्या दिवशी बैलपोळा पण येत असतो, कारण बैलपोळा म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला वर्षभर बैलानं खूप मदत केली असते. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणजेच त्यांचे आभार मानण्यासाठी आपल्याला तो दिवस साजरा करायचा असतो. ती पण पूजा आपण आज ती पूजेच्या समोर मांडलं तरीही चालते. त्या दिवशी आपल्या बैलाला विश्रांती म्हणून 2 दिवस असे विश्रांतीचे दिवस दिले जातात. त्यांची छान अशी पूजा वगैरे केली जाते आणि गावातून मिरवणूक वगैरे काढली जाते. बैलाची पण छान विधिवत पूजा करून त्यांना 2 दिवस खूप सन्मान दिला जातो. पिठोरी अमावस्या म्हणजेच की पिठापासून आपल्याला योगिनी बनवायची असते आणि दिवे पण आपल्याला पिठापासून बनवायचे असते. मी असा एक पेजेस घेतलेला आहे, त्या पेजेसवर छान अशा योगिन्या काढून घेतल्या आहेत. तुम्ही पण अशा योगिन्या काढू शकता आणि आपल्याला असं चौरंगावरती मांडून घेऊन आपल्याला त्याची पूजा करायची असते आणि पिठापासून बनवून घ्यायची असते. ती पण तुम्हाला मी समोर सांगणारच आहे. आपण पूजाविधी पाहूया. आता पूजाविधी करत असताना आपण चौरंगावर आपण आसन आतरून घ्यायचं आणि तांदळाची रास मी छोटी दिलेली आहे त्याच्यावर आता मी दिवा लावून घेऊन दिव्याची विधिवत अशी पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला फूल पुष्प गंध ते अर्पण करून घेऊन त्यांची पण विधिवत पूजा करून घेऊन आपला 64 योगिनीची पूजा करायची आहे. त्याच्या आधी आपण श्री गणेशाची पूजा करून घ्यायची आहे. मी सुपारीच्या रूपामध्ये श्री गणेशाची पूजा इथे करून घेणार आहे. त्याच प्रकारे तुम्ही पण श्री गणेशाची पूजा करू शकता. आणि तुम्ही हे विधी सगळी केल्याच्या नंतर तुम्हाला जर बैलाची पूजा जर मांडायची असते तर तुम्ही याच्या समोरच बैलाची पण पूजा मांडू शकता, कारण त्या दिवशी शुक्रवार असल्यामुळे आपल्याला वैभवलक्ष्मीची पूजा पण करायची असते. वैभवलक्ष्मी आणि हे सगळं म्हणलं की आपल्याला पूजा खूप होतात, त्याच्यामुळे तुम्ही एकाच पाटावर बैला आणि 64 योगिनीची पूजा मांडू शकता. मी आता 64 योगिनीसाठी मी तर पिठापासून बनवली होती. एक योगिनी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ती तिथं मी विराजमान करणार आहे. अशी 64 योगिनी बनवण्यासाठी तुम्ही पिठापासून पण छोट्या छोट्या योगिन्या बनवायच्या. ही खूप मोठी बनवलेली आहे. छोटी छोटी तुम्ही योगिन्या बनवून घेऊन आपल्याला नागलीच्या पानावर तुम्ही ते स्थापित करू शकता आणि त्यांना असं छान हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. एक लाल फूल अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे जे फूल आहे ते तुम्ही फूल वाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला दुर्वा आणि आगाडा व्हायचा असतो. दुर्वा आगाडा खूप श्रावण महिन्यामध्ये खूप असं महत्त्व असतं, म्हणून तो दुर्वा आणि आगाडा आपण आपल्या 64 योगिनीपैकी एका योगिनीला मी वाहून दिलेला आहे आणि या पण योगिनीची मी पूजा करून घेणार आहे, कारण सगळ्या 64 योगिनीला आपण हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर पेजेसवरच तर खूप सोपं आहे, पण तुम्हाला पिठापासून जर बनवायचं असेल तर तुम्ही तशा पण 64 योगिन्या बनवू शकता. आणि ते शक्य नसेल तर तुम्ही 64 अशा सुपाऱ्या आणू शकता आणि सुपाऱ्या तुम्ही 64 असं मांडून घेऊ शकता नागलीच्या पानावर. आणि छान असं मी वस्त्र अर्पण करून घेतलेलं आहे देवीला. अशा प्रकारे आपण देवांना छान असं वस्त्र वगैरे अर्पण करून घेऊन सोपी खूप पूजा आहे. ही पूजा तुम्ही करू शकता आणि तुमच्या मुलाबाळांना औक्षण करू शकता. याच्याने तुमच्या मुलाबाळाचं दीर्घायुष्य लाभतं आणि तुमचं सौभाग्य अखंड राहतं. आणि आपल्याला इथं तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. तुपाचा दिवा लावण्याचं कारण आपण देवीला तेलानेच आता ओवाळणार आहोत, कारण आपल्या मुलाबाळांना आपण औक्षण करत असताना तुपाच्या दिव्यापासून आपण औक्षण करत नाही, की तेलाच्याच दिव्यापासून आपण औक्षण करत असतो. म्हणून आपण तेलाचे दिवे मी इथं घेतलेले आहे आणि तुपाचा दिवा साईडला लावून दिलेला आहे. या तेलाच्या दिव्याचा
छान असं विधिवत पूजा करून घ्यायची आहे। पिठोरी अमावस्याच्या दिवशी आपण पिठापासूनच बनवायचं असते। दिवे म्हणून पण मी दिवे असे छान बनवून घ्यायचे, दिव्याची विधिवत अशी पूजा वगैरे करून घ्यायची आणि या दिव्याला पण मी आघाडा दुर्वा आणि फुलं अर्पण करून त्याची पण छान पूजा करून घेणार आहे। खूप सोपी अशी पूजा आहे, न कोणतं मंत्र जप पठण काहीच नाही, फक्त योगिनीचं आपण असं चित्र काढून घ्यायचं आहे। तिचे हळद कुंकू आणि एक कापसाचं वस्त्र तुम्ही अर्पण करून दिवा लावून तुम्ही असे पिठाचे दिवे बनवून घेऊ शकता। जरी पिठाचे दिवे नाही बनवले तुम्ही तेलाचे 2 दिवे तुम्ही लावून तुम्ही तेलाच्या दिव्यापासून पण तुम्ही देवीला ओवाळून घेऊन तुमच्या मुलाबाळांना ओवाळू शकता। खूप पवित्र असा आपल्याला हा वर्षातून एकदाच येणारी पिठोरी अमावस्या साजरी करायची आहे। आणि आता वरच्यावरी हे सगळं विसरलं जात आहे, फक्त कॅलेंडरामध्ये नावापुरतंच ते राहत आहे आणि माझ्याकडून ते तुमच्यापर्यंत पोहोचावं ही स्वामीची इच्छा असावी म्हणून मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। कारण 64 योगिनी म्हणले की ते देवी आल्या, त्याच्यामुळे तुम्हाला जर सिंगार ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता, जर तुम्हाला नसेल ठेवायचं तर स्किप पण करू शकता। माझ्याकडे होतं म्हणून मी तर ठेवून दिलं। अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही प्रसादामध्ये तुम्ही काही ठेवू शकता, यथाशक्ती तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही साखर आणि दूध किंवा खोबर आपला गुळ असं तुम्ही काही फुटाणे वगैरे काही तुम्ही ठेवू शकता। जर तुम्ही जर पक्वान बनवत असाल तर तुम्ही नंतर आपण हे सगळे पूजा झाल्याच्या नंतर तुम्ही पक्वान तुम्ही ठेवायचं आणि ते नंतर आपण केलेले पक्वान डोक्यावरून घेऊन अतिथी कोण आहे असा प्रश्न विचारायचा आणि तुमच्या मुलाला सांगायचं की मी आहे असं म्हणून त्यांना मी आहे असं म्हणायचं, तेव्हा म्हणून ते पक्वान मागच्या बाजूने काढून घ्यायचे। अशी आपण पूजा करू शकता। जर पक्वान जर तुम्ही नाही बनवले तर फक्त दूध आणि साखर पण ठेवू शकता। जर पक्वान बनवले तर तुम्ही असं बोलू शकता। अशा प्रकारे सगळी आपली पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आपण असं देवीवरून ओवाळून घ्यायचं आहे। ओवाळताना आपण म्हणायचं की हे देवी 64 देवींनो तुम्ही कलागुणाने तुम्ही पारंगत आहात, त्याच प्रकारे माझा मुलगा माझी मुलगी स्वतः मी पण पारंगत व्हावं आणि माझ्या मुलाबाळावर सदैव तुझा आशीर्वाद राहो आणि माझं सौभाग्य पण अखंड राहो, हा मला आशीर्वाद दे। आणि तुझ्या 64 योगिनींनो तुमच्यात जे तुमचे गुण आहेत ते गुण आमच्या परिवारातल्या सगळ्यामध्ये उतरवत आणि आपल्याला असंच वाटतं की माझी मुलगी सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जावेत आणि स्वतः आपण पण सगळं आपल्याला पण स्वतः पण यावं। कारण मुलगी असेल तर ती 2 घरं सांभाळत असते, सासरचं आणि माहेरचं, त्याच प्रकारे तिला ती शक्ती दे असं म्हणून आपण ही प्रार्थना करू शकतो। आपल्या मुलाबाळावर आपण औक्षण करत असताना खाली आसन घ्यायचं आणि मुलांना टोपी वगैरे घ्यायला लावायचं, हळदी कुंकू लावून त्यांचं औक्षण करू शकता। जर तुमचा मुलगा मुलगी तुमच्यासोबत राहत नसतील, जर शाळेला वगैरे बाहेर कुठं असतील तर त्यांना तुम्ही व्हिडिओ कॉलवर तुम्ही हा औक्षण करू शकता किंवा त्या दिशेने तुम्ही तोंड करून त्यांचं औक्षण करू शकता। खूप साधी सोपी पूजा आहे, फक्त आपल्याला योगिनी काढून घ्यायच्या आहेत आणि कागदावर एका आणि तशी आपण कागदावर पूजा करून औक्षण करू शकता। मी जशी मांडणी केली तशी जरी मांडणी नाही केली तरी चालेल, फक्त साखरेचा आणि दुधाचा नैवेद्य ठेवून योगिनीची हळद कुंकू फूल अर्पण करून आपण फक्त हे दिवे देवीहून ओवाळून आपल्या मुलाबाळाहून ओवाळून घेऊ शकता। अशी साधी सोपी पूजा आहे। जर तुम्हाला कोणत्या मासिक धर्माची जर अडचण आली असेल तर तुम्ही तुमच्या घरातला पती मुलगा मुलगी सासू सासरे कोणालाही तुम्ही हे पूजा करायला लावू शकता आणि औक्षण करायला सांगू शकता। अशा प्रकारे एका पेजेसवर मी मोठं तुम्हाला एक योगिनी काढून दाखवेल, अशा प्रकारे तुम्ही पण योगिनी काढू शकता किंवा मी बाजूला तुम्हाला एक प्रिंट दाखवते, तसं तुम्ही प्रिंट पण काढून घेऊ शकता। ती प्रिंट काढून घेऊन आपल्याला तसंच ठेवायचं आहे। वर्षभर त्याची पूजा आपल्याला पुढच्या वर्षी पण होईल म्हणून त्यांना आपण लॅमिनेशन करून ठेवू शकता आणि पुढच्या वर्षी तुम्ही त्याची विधिवत अशी पूजा वगैरे करू शकता। आणि आपल्याला जर योगिनी मांडायची असेल तर तुम्ही सुपारीपासून पण 64 योगिनी मांडू शकता, छान अशी पूजा वगैरे करू शकता। खूप सोपी आहे। स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची आणि मर्यादाशीलतेची जाणीव आपल्याला ही पिठोरी अमावस्या करून देते आणि मातृदिन असल्यामुळे त्या दिवशी आपल्याला खूप छान आपला मातृदिन पण आपण साजरा करून घ्यायचा असतो। साधी सोपी तुम्ही पूजा घरच्या घरी करून घ्या आणि ही पूजा आता वरच्यावर काही जण आता करत नाही, त्याच्यामुळे तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्ही पण ही पूजा करून घ्या आणि मला नक्कीच सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। इथेच मी व्हिडिओचा शेवट घेते। बाय बाय सगळ्यांना। उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।